हरी पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। सब संतन की जय। पवन पुत्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरे हरे अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। सब संतन की जय। पवन पुत्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। भावार्थ रामायण अंतर्गत यामध्ये सुंदरकांड यातील 30वा अध्याय आहे। 30व्या अध्यायातील असणार ब्रह्मपत्र चालू आहे। यामधील हनुमंताचा पराक्रम लंकेमध्ये त्या प्रसंगामधून इंद्रजिताचं आणि आषाढी त्याचं असणारं कसं प्रकरण झालेलं आहे, कशी लीला केलेली आहे हे असणारं ह्या अध्यायामध्ये लिखित लिहिलेलं आहे। हरे हरे श्री विघ्नहरकाय नमो नमः। हनुमंताचे युध कंदन मुख्यत्वे वदवन विध्वंसन घेऊन सीतेचे आज्ञापन फळभोजन मांडले। जोवरी होय सुधाहरण पडली फळे खायंचून घातली श्रीरामाची आन फळे तोडून न खावी। जानकी आज्ञा वंदोनी श्री वनाची करावया भोरी। हनुमान जाओ होनी दुरी फळहारी बैसला। काळाग्नी आव्हानोनी जठरी मग बैसला फळहारी। वनाली महामारी वन संवारी कपी पुच्छे। सीतेची आज्ञा प्रमाण घातली श्रीरामाची आन पुच्छे वृक्षे उपडून तळी झाडून फळे खाय। पहिले साखरेचे ढेक सोय सेवी पितश्यामक वृक्षे उपाडा केला नेक। बक्षोनी वृक्षे झुंगारी हनुमाना पोषण न मोडी। बैसली बैसका न सोडी पुच्छे पुरवी नाना परवडी। वनी वृक्षे उपडी समूळा कपी भोजन धर्मस्थिती। पहिले दिवजा घाली तृप्ती ते बैसविले दोही पंक्ती। फळे आरपी आती प्रीती दिवज शेष सेवी हनुमंता। तेने होनी तृप्त झाले पणाचे डेकर देत। वन विघाते कपी पुच्छे अनुसंधाना वाचून हनुमाने गे अवदान। वनफळाचे भाग्य घन ब्रह्मार्पण कपी मुखे। पिकली फळे रामार्पण जारसी करी कृष्णार्पण। हिरवी करी ब्रह्मार्पण सावधान प्रतिग्रामी। फळे खात गटगटा मिटक्या देतसे मटमटा। वाकुल्या दावी सुरश्रेष्ठा दावी अंगोटा दैत्यासी। पिकली खाया उडी करी हिरवी तोंड। तोंड पालटावरी पिवळी ते मिरे कोशिंबिरे। लोणच्यावरे खातसे हलवनता वाटे जासी। सामुद्रिक जात्यासी पुच्छे विध्वंसे वनासे वृक्षे चौपासे उपडोने।
ताल तमाळ वरक्षे सरली खरजुरी पोकळी नारी केळी उपडोनी करियाव वडवाळे रणकल्लोळी हनावया राक्षे सैने आतुर बळी रणी करिता रौंदळी हनावया हातातळी करी वडवाळी वृक्षांच्या युती होईल निश्चितायसे जाणोनी हनुमंत शिळा पाषाण वरक्षे पर्वत आणिले ते युदार्ती वरक्षे उपडिता कपिंद्रे जागी झाली वनकरे म्हणती मारा रे वन वानरे भंगिले बोंब सुरू उठली एकसरे वन भंगिले चोपेरे शस्त्र घेओ निवन करे वानरावरे लोटले एक तळपती ओढण खांडे एक विंदिती लक्षोनी कांडे एक हानिती गोपगा गोपन गुंडे एक ते धोंडे टाकिती वन उपडले माकडे सांगता राव मानिल पुढे यासी धरावे रोकडे रावणा पुढे न्यावया पुच्छे लांबाये विशेष पोनी धरा म्हणती एक म्हणती आवश्यक गाडोनी झडप धरू यासी ऐसी वनकराची माताय कोणी हनुमंत त्याचा करावया गात मग कृतांत क्षोभला हनिता पोहाचा पैसाट त्याची शस्त्रे करोनी पित अवघे कळोनी एकवट बांधिली मोठ वनकरांची 14 सहस्त्र वनकर पुच्छे बांधोनी भारा निक्षेपिले पै सागरा मच्छे मगरा आहारार्थम राक्षसी आटिती सीतेसी त्वा संवाद केला जासी तेणे मारोनी वनकरासी केला वनासी दोनस एकी सुटला दोवात एकी पळपळा मुतात एकी चळचळा कापत मूर्छागत पैकी दोनदा पिटला वानरू तुझ धरू चिरू मारो तुझ्या रक्ताचा गोट बरो गटका करो सगळाचे सीता गांजिता सुंदरी हनुमान गुरुगुरु तया करी बेने पळाल्या निशाचरी पांपरी ते ऐका बेने पळाले देश परतीने सनी गळाली नाटवे चित्ती नागव्या जाओ रावणा प्रती मग सांगती वनबोंबा कैचे नेनो आले वानर वन विध्वंसले परिकर 14 सहस्त्र वनकर पुच्छे समग्र मारिले भरवशाचे निदडे वीरायसी 80 सहस्त्र किंकर रावणे दाडले सत्वराव अनावांडर बांधूनी रणी रगडोनी मारावी धुरायसी ऐसे 80 सहस्त्र किंकर शस्त्रे वर्षती आपाशे की वानर बुजिला हनुमान विचारी पोटात मधुन रुतती शस्त्रघात सावनी शस्त्र संपात काय समस्त करतील हनुमान निछळ शस्त्रांतरित किंकरी पिटली टाळी वानरे केली रांगोळी महाबळी मैरण मारे गाई तुटला निवटला बाणी तृण प्राय केलाय कोणी किंकराच्या बोला कपी कोपला रणरागे कपी पुच्छासी सांगे गोष्टी आजी निर्दाळू राक्षस कोटी हनिता पुच्छाच्या गाठी जीवासाठी किंकरी लागता पुच्छाचा घात त्याच्या शस्त्र करोनी भस्मांत किंकर मारले समस्त कपी गरजत जय रामे मी तो श्रीरामाचा दूत सीता सुद्दीशी आलो हनुमंत सीता सापडली येताला अंत राक्षसा करोनी रगडास झाडी इंद्रहिताचा पादाडा रावण गांजो निगाडा राम रोकडा आणि ऐकता हनुमंताची मात बोंब उठली लंकेत ऐकोनी किंकराचा घात लंकानात दचकला प्रस्थसूता तुरवळी रागे धाडीला जंबो माळी कपी बांधोनी गळ समेळी मज जवळी आणावा
जरी येसी कपीन मारून तरी तुझे मस्तक मूत्र वपन शेकी नासिक छेदिन खरारो नैटंबन जंबुमाळी क्रोधायमान वर्षला शरदारी दारुण पृथ्वी आकाश या पुन्हा श्री शरी संपूर्ण कोंदले माझ्या अंगी बाणन रूपती शंका न मानीच मारुती राम नामाच्या वरती निशंक स्थिती विचरता पंचक्रोश शिळा प्रचंड वानरे हनितली वितंड जंबू धनुर्वाडा खंड केली शतखंड बाणे के कपे हनिता वृक्षे गाय तोई केला तृप्राय हनुमान म्हणे धन्य माय योदा होय जगजेठी माझे शिळा घाय वृक्षे समेळी निवारो नि महाबळी योदा होय राक्षस कुळी जंबू माळी महावीर अर्धचंद्र बाण समेळी कपिंद्र विंदिला कपाळी बाण हिसळोनी ते वेळी लागला निडाळी जंबूच्या लागता बाणाचा आघात जंबू माळी पडे मूर्छिता हनुमान गदगदा हसती प्रीतार्थ येते जाळा मदन रूपती तुझे बाण तुझाची घेऊ पाती प्राण आता काय श्रीरान जाय प्रतन न मारी ऐकोनी कपीचे वचन जंबू विचारी आपण प्रतलिया दंडील रावण करू निर्वाण उदयासी वन चामुंडा वरद दत्त परिग टाकिला घंटायुक्त करावया हनुमंताचा घात रागे सोडित राक्षस माझे परिघाचा गाता जी निमाला हनुमंत कैसे निराखे रघुनाथ रण पुरुषात पावयाचा परिगयता अंगापासी हनुमान उडाला काशी वरद सामरते शक्ती कैसी लावी परिगासी परिपाठी सवेग जाता हनुमंतासी परिगण संडी पाठी लागलासी विस्मयो करी कपी मानसी शस्त्राची ऐसी निज शक्ती विचारी पडता वानर स्वर्गी उठिला हाहाकार परिग सुटतला दुर्धराजे कपिंद्र वाचेन ऐसा ऐकता गोष्टी परिगयता देखो निपाटी कपी पुच्छे घातली आठी चेपिली घाटी वन दैवतेची दैवता मळे श्रीराम भक्ता तुझ मी शरणाले आता शस्त्र देवता समस्ता शरणांगता तुझ होती शस्त्र शक्ती भूत शक्ती मंत्र यंत्र शक्ती अवघ्या शरण तुझ येती मद मारुती वाचविल्या सोडोनी पुच्छाचे बंधन शस्त्र देवता वाचून शक्ती मंडळा लोटांगण घाली आपण हनुमंत मारुणे शरणांगता मनोनी वाचविले शस्त्र देवता भूती देखो रघुनाथा शक्ती समस्ता वंदिल्या उद उद मनोनी समस्त शक्ती हनुमंता ते वाढिते राक्षसाय मोकामय समस्ती साय उदारती श्रीराम सीतामची आदि शक्ती तिसे गांजतो लंकापती रणी राक्षसाला निख्याती आमय उदारती तुझ साय हनुमान म्हणे पुच्छा जगदेठी उदे माझी राखोनी पाठी साय शक्ती कोट्यान कोटी पुच्छासाठी मद झाल्या करोनी पुच्छाची पैस्तुती उदा परतला मारुती देखोनी त्याचे हाती जंबूचे चित्ती चळकाप माझा परिघात तत्वता गेला हनुमंताच्या हाता रावणाच्या धर्मता शस्त्र देवता क्षोभल्या ऐसे जंबू जो विचारी तो परिग वाजनला श्रीरथ सारथीची चकचुरी जंबूची उरी नुरेची
रथ वारुणा सारथी ना त्याचे शिरना त्या असती वापाता त्याची न दिसे एकटी नेले ऐकती वानरे हनुमंते जम्बू माळी गाय केली रौंदळी बोंब गेली रावणा जवळी क्रोधानळी भयभीत मारावया पैवानर प्रधान पुत्र दस सहस्त्र रागे धाडी दस्त्र महावीर रणयोधे ध्वज पताकारण युक्ती पुढे वाजंत्री वाजती मागे माता शंख करीती पुत्र संतती निमाली प्रधान पुत्र गजभारी येता देखोनी माग जरी हनुमान गरजे भुबकारी पुच्छे अंबरी तळपत पुच्छे कवळोनी समस्त हनुमान करीती पर्वत घात गाये निमाले समस्त झाला प्राणंत सकळा प्रधान पुत्रा केला घात ऐकोनी दाखे लंकाना तातुर्वळी हनुमंत काळ करतांतरण मारे रावण पडिला चिंतावरती रणी नाटोपे मारुती वीर मारोनी भद्र जाती लाविली ख्याती राक्षसा रणकर्क शरण रगडे पाच सैनानी निदडे कपिसी मारावया रोकडे धाडी गाडे उदार्थी चौघे रावोनी चौदिशासी एक रावोनी आकाशी मारावया हनुमंतासी कट विन्यासी विंदिती कपी पुच्छे महाबळी त्याचे शस्त्रा करोनी होळी पाच जना ते आकळी पुच्छे समेळी कळोन सोयोग्यापन जेवी निरोधी पंच प्राण देवी कपी पुच्छे पाच जण आकळून राखिले विवेक वैरागे संपन्न पंचविषया करीती दमन देवी कपी पुच्छे पाच जण निर्बंधुन राखिले पंचभूताची निवृत्ती गेली आसुक पाये प्रमार्ती पाचही मारो पर्वत घाते सुखे मारुती सुकावे एकची गाय कपी आपण घेतला पांचाचाई प्राण ऐकोनी दचकला रावण सेना प्रधान कापती रावणा कोपाला दुर्धरणी मारावा वानर सोय धाडीला किया कुमार रण चतुर दिये मारे आकिया जाणे रणकंदनात शस्त्र अस्त्री अतर्के गात निला निरालंबी चढवणी रथ मारी हनुमंत साटोपे आज्ञा देता दशानना तुरे वाजती निशाणा आखियाला शोकवना रथ छत्र सैना जगद गजदळे आखिया शर संपाती रनियाच्या दिला मारुती वीर सिंहनादे करती मारिला मनती वानर आखिया विजयाची नवाई वाजंत्र्याची लागली एकची गाई हनुमंते तिये समय केले काही ते ऐका बहुता पुच्छाचा पैसाट त्याची शस्त्रे करोनी पिष्ट सैने मारिले समसग टाकिया उद्भट त्राशिला पुच्छे आकळीला कियासी रथ उडविला काशी धरिता न धरवे हनुमंतासी लघु लागवे ती तळपत हनुमान आखिया दोन्ही वीर युद्धा करीती निराधार विस्मय करीती सुरवर चक्राकार परिभ्रमती क्षणेक स्थिती क्षणेक अंबरी क्षणेक रथ दिसे सागरी क्षणेक दिसे त्रिकुटावरी आखिया बारी लागवे पुच्छे कोपोनी लागे पाठी रथ पळता दिक्पुटी पुच्छे बांधोनी कडकडाटी राग आपटी भुतळी रथ आपटिताची क्षिती ओढण खडगे घेऊनी हाती आखिया उसळो लघु गती मारू मारुती दाविनला मारावया हनुमंत ओढण खडगेसी तळपत कपीचा करावया गात गगनात उसळला आखिया उडता गगना
आखिया उडता काशी हनुमंते धरिला पायासी गरगरा भोंडिता त्यासी दे भावासी विसरला खड्ग पडिले मातेचे वाडा मुकुट पडिला रावणा पुडा ओढण पडले लंकेच्या कडा केला नितोडा बळाचा आपटिताची शिळा तरी निदा उठिला पाताळी दिग्गजांची बैसली टाळी झाली रांगोळी हाडाची करिता किया समाप्ती हनुमंताची आगात कीर्ती स्वर्गी सुरवर वानिती क्षिती ऋषीश्वर मुकुट पडताची पुढे वार्ता ऐकता रावण रडे म्हणे म्याच केले कुडे पुत्र का पुढे धाडिला वानरे आख्या पाडिला धरणी बोंबाली वनियोनी रावण धुळी घाली वदनी पडिला धरणे मूर्छित पुत्र सोके कंपायमान क्रोधे झाला सावधान माझे जे अशोक वन शोकस्थान ते झाले रणी मर्दिले वानरे विळी घेतली गाय वारे आख्याचे निकय वारे धाडावया दुसरे दिशेन घ्यावया आख्याचा सुडासी मीच जाईन वनासी वानरा मारीन नेछेसी कास सरसी गातली म्या मारल्या तो वानरा आख्याचा सूड पावला खरे मज मारलिया निर्धारे सीता सुंदरी निर्मुक्त ऐसा करो विचार युधा निघाला दशिर तो वेगे धाविला ज्येष्ठ कुमार महावीर इंद्रजित म्हणे एकले वंचार केवळ जे कापाले खाईरा त्यावरी जाणे लंकेश्वर श्रेष्ठ विचार जे श्रेष्ठ विचारान्वये विरे घेतला रणदाक म्हणून जाणे दसमुख मी तो घरगुती सेवकावशक मजधाडी वाहतो सिद्ध सदा शिवाचिया शिवतो स्वामी तुझे चरण वानरारणी मारून गळा रवानरारणी न मारून गळा बांधून आणि निरारी ब्रह्मचारी तो इंद्रिता ते मारे इंद्रजित न राखे कपीच्या करी हा फळहारी तेष्ट ऐसे विचारो निरावण इंद्रिता सिद्ध दले आज्ञापन रणी वानरा गांजून गळा बांधून आणावे इंद्रजित युधा निघता वेळी निशाने त्राठली ते काळी कंगल टोपरा गावळी केली आरोळी महावीरी शायेसी प्रतिउत्तमत हस्ती कोट्यान कोटी महारथी अनिवार्णेनो किती वीर पदती अशंख्यात विराक वचे रत्न खचित शस्त्रे सैने लखलखित पाखरा तेजी जळकत वीर गरजत सिंहनादे तडक फुटले एकसरे भिंडी माळाचे पागोरे खाकाईली रणतुरे निज गजरे चालिले इंद्रजित निगता उल्लासेसी नग्न कुमारी सिंके पाठीसी आशंका पडली इंद्रजितासी रावणासी चळकाप चिन्ह पुस्ता ब्रह्मयासी बैसे कळले तयासी तोही तैसेची सांगे त्यासे आते गुयुक्ती युद्ध करिता वानरासी आपेसी एस आपेसी इंद्रजित बांधोनी कपिसी तुझ पासे आणि ना ऐकोनी ब्रह्मयाचे वचन जे जे कारे स्वे गर्जुन इंद्रजित केले नमन पुढील कथन अवधारा येता देखो इंद्रजिता आनंदे नाचे हनुमंत पूर्वावया युद्ध मनोरथ श्री रघुनाथ तुष्टला पुच्छे नाचवीत रणी चोपेरेसी सैन्य आकळोणी रणी मारोणी वीरश्रेणी रुधिरे धरणी नायणा कपी पुच्छे विचक्षण भूता दिदले आमंत्रण
मांस भक्षेन रुधिरपान रणभोजेन करावे वधोनी राक्षसाच्या कोडी ज्यांचे पोटी जी आवडी तेथे पुढवीन परवडी वाढवावी रण वाढवाडी रण मारे आताची हे बाजी बाकडे तुम्ही करावी न्याहारी पुढे श्रीराम नरकेसरी पंचधारी निवविला इंद्रजित येता सादळी पुढे धाविनले आषाढे जेने मारिला किया बळी त्याची होळी मी करीना ठाकोन आली अशोकवन पुढा हनुमंते लक्षुना विकट वटारिले नैना विक्राळ वदन पसरोनी एक जाबाळे भुतळी तुझे लाविले नभो मंडळे कराळ विक्राळ दाताळी जीवा काळी लखलखित अनुप्रमाणो नितेत जीवा दाता नातळत एगी निघाला घशात गेला उदरात मारुती मुखी निघाला मारुती नातळेची जीवा दाती आषाढी विस्मयो मानी चित्ती ठकिले निश्चिती वानरे गोड कडू की खारट आंबट तिखट की तुरट काही चवी न कळे स्पष्ट आहा कटकट राक्षसी कपी न मरेची माझे हाती वानर गेला तरके गती पुढे काय करील ख्याती जेवी दाकती आषाढी जीवी इंद्रजितासी करावयारण हनुमंतासी आवडी पूर्ण तिच्या उदरी न राहे एक क्षण केले विंदान ते ऐका काळी झोपड निसदेठ बेंबी पासी फाडो निपोट हनुमान रिगोनी स्पष्ट केला उद्भट बुबुकार आषाढी गिळला हनुमंत कथा विस्तारली लोकात चुकला इंद्रजिताचा अनर्थ युद्ध कंदनार्थ सैन्याचा पूर्वीच गिळती वानर तरी का मरता किया कुमर वंचर किंकर प्रधान पुत्र जंबू वीर वाचता रावण हरिके सांगे दूत आषाढी गिळला हनुमंत सवेची दुसरी बोंब सांगत केला निपांता आषाढीचा क्रोंचा मारिली पडलंका विटंबिली शूर्पणखा आता मारिली आषाढिका कोण कोण दुःख मी सोसू जोरी गोनी उदरात करी राक्षसिनीचा निपांत तो इंद्रजिताचा करील घात चळी कापत रावण एका जनार्दना शरण झाले आषाढी निर्दळना पुढे इंद्रजिता हनुमंत द्रण सावधान अवधारा श्रीराम जय राम जय जय राम राम कृष्ण हरी स्वस्ति श्री भावार्थ रामायणे सुंदर कांडे का कार्तिकाया ब्रह्मलिखित हनुमंत आषाढी वधो नामा त्रिशतमोध्याय पुंडलिकावरदे विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय सब संतन की जय पवन पुत्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ हरि ओम श्री राम जय जय राम 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 श्री राम जय
राम जय जय राम श्री 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 राम जय जय राम हरि हरि ओम तत्सत हरि ओम शांति शांति शांति